निदा खानची पाठराखण करते याच्यात नवल काही नाही आहे. कारण एमआयएमचा हेतूच आहे लव जिहाद असो, लँड जिहाद असो, किंवा धर्मांतर असो, किंवा मांस तस्करी असो, यामध्ये खऱ्या अर्थाने बरेच नगरसेवक बरबटलेले आहे. कितीही यांनी चुकीचं काम करण्याचा प्रयत्न केला तर हे सरकार सक्षम आहे. मुसक्या आवळण्याचं काम हे सरकार करेल आणि असे जे जिहादी डोके वर काढतील त्यांचे डोके ठेचल्याशिवाय हे सरकार राहणार नाही. ही भूमिका सरकारची आहे आणि त्यामुळे राहावं. निश्चितपणे यांना यांची जागा दाखवल्या जाईल. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला ज्या एमआयएम नगरसेवकाच्या घरातून अटक करण्यात आली होती त्या एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर आता महानगरपालिकेकडून बुलडोजर चालणार आहे. म्हणजे जो उत्तर प्रदेशचा पॅटर्न आहे तो संभाजीनगरात राबवण्यात येणार आहे. आपल्यासोबत भाजपचे नेते संजय केनेकर आहेत. कसं पाहता या सर्व प्रकरणावर? एकीकडे एमआयएम निदा खानची सातत्याने पाठराखण करते तर दुसरीकडे आता तुम्ही महानगरपालिकेने त्यांच्या घरावर बुलडोजर चालवण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर एमआयएम ही निदा खानची पाठराखण करते याच्यात नवल काही नाही आहे. कारण एमआयएमचा हेतूच आहे लव जिहाद असो, लँड जिहाद असो, किंवा धर्मांतर असो, किंवा मांस तस्करी असो, यामध्ये खऱ्या अर्थाने बरेच नगरसेवक बरबटलेले आहे. आणि त्याच्यामुळं आत्ता हा तरी निदा खानच्या मुळे समोर आलेला आहे आणि याला सरकारनं मुसक्या आवळून आत टाकलेलं आहे. निश्चितच याची प्रॉपर्टी सुद्धा अवैध आहे. हा अवैध धंदा करतो आणि अवैध घरात जर राहत असेल तर निश्चित याची प्रॉपर्टी सुद्धा भुईसपाट केली जाईल. बरं, निदा खान अनेक दिवसांपासून पोलिसांपासून लपत होती, पळत होती. कुठेतरी या सगळ्या घटनांवरून एमआयएमचा तिला सपोर्ट होता का? आणि दुसरीकडे एमआयएमचे नेते ज्या प्रकारे तिची पाठराखण करताय आणि ती निर्दोष आहे असं दाखवताय, यातून काय त्यांना दाखवायचं असं तुम्हाला वाटतं? खरं तर ज्यावेळेस एमआयएमच्या नेत्यांना कळालं आपल्या नगरसेवकानं तिची पाठराखण केली, तिला समर्थन दिलं, तिला राहण्यासाठी जागा दिली, त्याच वेळेस आपल्या पक्षाची भूमिका आणि आपल्या नगरसेवकाला वाचवण्याच्या भूमिकेत नेत्यांनी खऱ्या अर्थाने जे समर्थन दाखवलं ते दुर्दैवी आहे. आणि आमचंही दुर्दैव आहे की असा खासदार एकदा छत्रपती संभाजीनगरचा खासदार होऊन गेला आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कितीही यांनी चुकीचं काम करण्याचा प्रयत्न केला तर हे सरकार सक्षम आहे. मुसक्या आवळण्याचं काम हे सरकार करेल आणि असे जे जिहादी डोके वर काढतील त्यांचे डोके ठेचल्याशिवाय हे सरकार राहणार नाही. ही भूमिका सरकारची आहे आणि त्यामुळे राहावं. निश्चितपणे यांना यांची जागा दाखवल्या जाईल. बरं, जो मतीन पटेल आहे त्याच्यावर आता अनेक महिलांना ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप सुद्धा होत आहे. त्याच्या फोनमध्ये 30च्या अधिक महिलांचे अश्लील व्हिडिओ असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. नेमकं काय कारवाई व्हावी त्याच्यावर असं तुमचं मत आहे? खरं तर मतीन पटेल एक झाकी आहे. अजून यांच्यातले बरेच नगरसेवक वेगवेगळे धंदे करतायत, त्यांना पकडायचं बाकी आहे. आणि त्यामुळं निश्चितपणे यांच्याकडनं काय अपेक्षा करणार? त्यामुळं जे हे सरकार असल्यामुळे यांचं खरं तर पांघरून फाटल्या जातंय, कपडे उतरल्या जातात. हे सरकार असल्यामुळं आत्तापर्यंत अशा काही व्यक्तींनी म्हणजे स्तोम माजवला होता या महाराष्ट्रात आणि त्यामुळे हे सरकार आल्यामुळं एकेकाचे कपडे उतरले जात आहेत. आणि त्यांचाही जो नेता परवा आला होता इथं, जो आधुनिक निजाम आहे तो गरळ ओकून गेला, विषारी साप ज्या पद्धतीने तो बोलला आणि या छत्रपती संभाजीनगरची सामाजिक घडी बिघडवण्याचं काम तो करतोय. निश्चितपणे आम्हाला 1 वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं, आम्ही एक निजाम संपवला, आता याही निजामाला संपवण्याचं काम करू. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. बरं, केनेकर साहेब, महाराष्ट्रात सातत्याने लव जिहाद वगैरे हे प्रकरण वाढत आहे. कुठेतरी याच्या मागे मोठं षडयंत्र आहे का? आणि काय वाटतं तुम्हाला या सगळ्या पार्श्वभूमीवर? निश्चितच धर्मांधर लोकांचं हे षडयंत्र आहे आणि त्यामध्ये त्यांना पाठराखण करणारे एमआयएम आहे आणि एमआयएमला खऱ्या अर्थानं त्यांची जागा दाखवण्याची भूमिका आमच्याकडे आहे आणि आमचं सरकार ती निश्चित दाखवेल. आता माझा शेवटचा प्रश्न असेल, तुम्ही एक हिंदुत्ववादी कडवट नेता म्हणून पुढे येता. भाजपने सातत्याने ही भूमिका ठेवलेली आहे. आता महानगरपालिकेत तुमची सत्ता आहे, राज्यात तुमची सत्ता आहे, केंद्रात तुमची सत्ता आहे. तर या प्रकरणात आता भाजपची भूमिका काय असणार आहे पुढे चालून? भाजपची भूमिका एवढीच आहे, या सगळ्यांचे कपडे काढून यांना पब्लिक समोर नग्न करणे आणि मुसक्या आवळून जेलमध्ये टाकणे ही भाजपची भूमिका आहे.
नक्कीच हे होते भाजपचे आमदार संजय केनेकर आणि या सर्व प्रकरणामागे कुठेतरी मोठं षडयंत्र आहे का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे आणि यामध्ये जो कोणी दोषी असेल, जो कोणी सहभागी असेल त्याला कठोरातली कठोर कारवाई व्हावी असंही संजय केनेकर यांचं म्हणणं आहे. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.